माझा इंट्रो नाही दिला नाही का. माय सेल्फ गजानन सुकृत ठाकरे आणि मी महाराष्ट्रामधला गडचिरोली जिल्ह्यातून वसा गाव आणि मी या गावातला एक अशिक्षित मुलगा आहे, मॅट्रिक फेल. आणि जे काही व्हिडिओ पाहतायत मुलं शिकणारे, त्यांना सांगायची इच्छा होत आहे की शाळा सोडा नको, शिक्षण सोडा नको. शिक्षण सोडल्या तर आयुष्यभर संघर्ष तुमचा साथ नाही सोडणार. शाळा शिकणे गरजेचं आहे, शिक्षण शिकणे गरजेचं आहे. स्वतःसाठी शिका किंवा समाजासाठी, पण शिक्षण सोडा नको. आणि नाही का, एकदा आता एवढ्यातच 1-1.5 महिना झाला कॉलेजवाले आले होते. कुठं आरमोरी गावी. तर त्यामध्ये काहीतरी सर्विस होती वाटते, 10,000 देणे आणि शाळेत जाणे किंवा नाही जाणे, फक्त पेपराला जाणे आणि पास होणे. तर तो शिक्षण शिकण्यापेक्षा नाही शिकलेला बरं, नाही का. चांगल्यानं शिका आणि इमानदारीने. होतेच कधी कधी मला चीटिंग नाही करता आला, त्यामुळे मी शाळा सोडलो. असं नाही का केलं नाही, केलं पण तेवढं नाही. आणि रुचीच नव्हती शिक्षणात, तर शाळा सोडलो. आणि नाही का, महत्त्वाचं म्हणजे शाळा सोडण्याचं कारण महत्त्वाचं काय सांगू का, लालच. पैशाचा लालच करून जर का तुम्ही शाळा सोडल्या तर भाई लागले समजा तुमच्या वांदे. आयुष्यभर मग संघर्ष संपणार नाही. आणि जर का धंदा किंवा काहीतरी केल्या तर मग तो ठीक आहे, कदाचित तो ठीक आहे. शाळा सोडून तो जर का धंदा किंवा काहीही केल्या तर तो ठीक आहे. पण रोजीला गेल्या किंवा कामावरच गेल्या, हमालीच केल्या, तर मग आयुष्यभर तोच करणे. शाळा नको सोडा. आणि राहिला विषय माझा, तर मी 1,500 रुपये महिना ते आता 700-800पर्यंत दिवस असं आलो. म्हणजे काहीतरी करण्यात होणार होता शिक्षण सोडून. आणि मला बराच काही करता येते म्हणा. पुलियाची ड्राइंग वगैरे समजते, ट्रॅक्टर वगैरे चालवतो, बऱ्याच काही मशीनी वगैरे चालवतो, थोडा जास्त नाही. जर का गेलो तर शिकू शकतो आरामात. पण मी आता पाऊल टाकलो आहो शेतीमध्ये. पहिले शेतीतच होतो म्हणा, असं नाही का शेती नव्हती करत, पण आता पर्सनल इथंच गुंतायचा शेतीत. हा चालू आहे माझा विषय.